चंद्रकांत वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा उल्लेख वारंवार होतोय। आता कृषी व्यवस्थापन किंवा कृषी विपणनाच्या अनुषंगानं कृषी उत्पन्न बाजार समित्या अपयशी ठरत आहेत आणि आता त्या सगळ्याच बंद केल्या पाहिजेत आणि एक नवी व्यवस्था उभी केली पाहिजे, असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, मला हेच वाटतं की जे काही आहे ते सगळं शेतकऱ्यांचं शोषण करण्यासाठी आहे। बघा, एक मुद्दा मिलिंद मुरुंगकरांनी मांडला होता की खरा प्रश्न जो काही असेल शेतकऱ्यांचा तो कोरडवाहू शेतकऱ्यांचा आहे आणि हे जे सिंचन होईल, मग विहिरीला पाणी येईल, मग मोटर पंप लागेल आणि त्याला पाणी मिळेल, ह्या आता खूप गोष्टी झालेल्या आहेत। माझा मूळ मुद्दा असा आहे की ओलिताच्या क्षेत्राच्या शेतकऱ्याला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुदानं मिळतात आणि कोरडवाहू शेतकरी याच्यापासून जो वंचित राहतो त्याला ही डायरेक्ट अनुदानं म्हणजे जी काही ओलिताच्या सिंचित शेतकऱ्यांना मिळतात ती आता कोरडवाहू शेतकऱ्यांना सुरू केली पाहिजे। आणि जेव्हा सिंचन यायचं असेल काय व्हायचं असेल ते होईल, पण सिंचनाचं गाजर दाखवू दाखवू या कोरडवाहू शेतकऱ्यांचं जे काही पिळवणूक होते आहे ती थांबली पाहिजे। दुसरा मुद्दा असा की याच्यामध्ये या बाजार समित्या असो किंवा सहकारच्या माध्यमातून असो, म्हणजे शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीसाठी ही जी सगळी व्यवस्था उभी केली होती, दिसतं असं की शेतकऱ्यांच्या शोषणासाठी यांचा हातभार लागतो आहे। म्हणून मग निर्णय म्हणजे शेतकऱ्यांकडनं कमिशन घेणं आणि जो खरेदी करतो त्या व्यापाऱ्याकडनं कमिशन न घेणं, हे असं वर्षानुवर्ष चाललेलं आहे, म्हणजे आता झालेलं आहे असं नाहीये। मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्याच्या नावाने जे व्यवस्था उभी होते ती परत शेतकऱ्यांच्या शोषणाला कारणीभूत ठरताना दिसते आहे। त्यामुळे या सगळ्या अंगाने जर पॉलिसीच्या अंगाने विचार केला तर शेतकऱ्यांना वेगवेगळं संरक्षण कसं देता येईल, त्याला वेगवेगळी कव्हर कसं देता येईल आणि त्याच्या शेतीमालाला भाव कसा देता येईल याच्यावर ठामपणे, कारण प्रत्येक वेळेस असं होतं की महागाईची जी काही कल्पना आहे ती शेतीमालाच्या संदर्भातच आपल्याकडे होते की कांदा महाग झाला की डोळ्यात पाणी येतं, पण कांदा स्वस्त झाला की कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही। मग कांदा महाग झाला की सरकारी हस्तक्षेप होतो, पण कांदा स्वस्त झाला की मग हस्तक्षेप होत नाही। हे जे काही दुहेरी धोरण आहे आणि शेतकऱ्याला म्हणून मग मी एक वाक्य असं म्हटलं की तेजीच्या काळामध्ये फायदा घेऊ द्यायचा नाही आणि मंदीच्या काळामध्ये संरक्षण नाही, हे खरं शेतकऱ्यांचं प्रामुख्याने दुखणं आहे। भारत पाटील, मला सांगा, आता एकूण आपण जर बघितलं की एक तर जागतिकीकरणानंतर एवढ्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला दोन प्रश्न मला विचारायचे आहेत। पहिला मुद्दा असा की कुठल्याही तरुणाला आपण शेतीमध्ये करिअर करावं असं का वाटत नाही? कारण एवढे बाकीचे पर्याय आहेत, तर शेती हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे, पण शेती करिअर आहे असं अगदी BSc ॲग्रिकल्चर केलेल्याही तरुणाला वाटत नाही। ते का वाटत नाही, हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा असा की दुसरीकडे असं म्हटलं जातं की शेती हा सुद्धा एक उद्योग आहे आणि जागतिकीकरणानंतर खुल्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही उद्योगानं खुल्या बाजाराशी स्पर्धा केलीच पाहिजे। जर शेती उद्योग असेल तर शेतीनं पण खुल्या बाजाराशी स्पर्धा करण्यात गैर काय, अशा प्रकारची चर्चा सुरू असते। शेतीला दिलं जाणारं पॅकेज, त्यांचा अतिरेकी पुळका शेतीविषयी असणारा, शेतकऱ्यांविषयी असणारा, याच्या अनुषंगानं सुद्धा अनेकदा बोललं जातं। तर खुल्या बाजारामध्ये शेतीनं तो सगळा मुकाबला करायला काय हरकत आहे असं जे म्हटलं जातं, या दोन्हीबद्दल तुमची काय उत्तर आहे? हा, भारत पाटील तुम्हाला विचारलाय प्रश्न। बरं, मला वाटतं भारत पाटलांशी आपला संपर्क होत नाहीये। भारत पाटलांशी संपर्क होत नाही। जयाजीराव सूर्यवंशींकडे मी जातो आता। जयाजीराव सूर्यवंशी, ही सगळी जी काही चर्चा सुरू आहे, एकूण शेतीचं पारंपरिक मॉडेल जे आहे तेच अपयशी ठरलंय, अशा प्रकारे एक चर्चा होत असते आणि आता शेतीचं मॉडेलच बदलायला पाहिजे असं पण म्हटलं जातं। तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, आपण जे म्हणत आहात ते अत्यंत सत्य आहे। कारण शेतीचं मॉडेल बदलल्याशिवाय शेतीला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि शेतीमध्ये तरुण थांबणार नाही। आज शेतकऱ्यांचा मुलगा शेतीमध्ये थांबायला तयार नाही, त्याचं कारण शेतीमध्ये उत्पन्न मिळायला तयार नाही। जर शेतीला अर्थव्यवस्था भांडवल भरपूर दिलं गेलं, ठिबक सिंचनसाठी 90% सबसिडी दिली गेली, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध नाही त्या ठिकाणी पाणी दिलं गेलं, मार्केटिंगची व्यवस्था दिली गेली, हमी भाव दिला गेला, विम्याच्या बाबतीमध्ये पारदर्शकता आणण्यात दिली गेली, तर या सगळ्या जर गोष्टी केल्या तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा मुलगा शेतीमध्ये थांबू शकतो। त्याचं कारण काय माहिती आहे का, की मी अनेक ठिकाणी काही उदाहरणं पाहिलेत। मी आत्ताच तुम्हाला जे उदाहरण दिलं की ज्या गावामध्ये मी गेलो होतो त्या गावामधला शेतकरी 1 एकरामध्ये 1.5 लाख रुपये जर उत्पन्न काढत असेल, कारण त्याला ते मार्केटिंगचं एवढं तंत्रज्ञान त्याकडे सापडलं, ते तंत्र त्या ठिकाणी त्याने ते अवलंबलं, त्याला त्या ठिकाणी ते भांडवल पुरवठा त्या ठिकाणी ते केला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला त्या ठिकाणी हमीचं पाणी मिळालं
आणि पाण्यामुळे तो मार्केटमध्ये शेती चांगल्या प्रकारे करू शकला. आज नोकर शेतकऱ्याच्या मुलाला शहरामध्ये नोकरी करण्याचा फार हौस नाहीये. परंतु दुर्दैवाने एक सामाजिक समतोल एवढा बिघडत चाललाय की आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलाला जर कोणी मुलीच द्यायला तयार नाहीत तर ते पोरग शेतीमध्ये जायला तयार नाही. माझ्या बाबतीमधलं उदाहरण मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. मी माझा मुलगा इंग्लिश मिडियमला टाकला तर त्याला त्याचे मुलं चिडवायचे की अरे याचा बाप फार्मर आहे. म्हणजे दुर्दैवाने शेतकऱ्याच्या मुलांनी जर इंग्लिश शाळेमध्ये गेला तर त्या वर्गातले मुलं जर त्याला फार्मर आहे म्हणून त्याला जर चिडवायला लागले, याचं कारण प्रतिष्ठा नाहीये. शेतकऱ्याला समाजामध्ये विचारलं जात नाहीये. फक्त लग्नामध्ये शेतकऱ्याच्या नावाने फेटे बांधले जातात, परंतु जो फेट्यावाला शेतकरी आहे त्याला त्याच्याकडे नाकारलं जातं. हे सगळ्यात वाईट आहे. सरकारने जोपर्यंत शेतकऱ्याला प्रतिष्ठा दिली जात नाही तोपर्यंत या देशातला तरुण शेतकरी याच्यामध्ये येत नाही. याच्या विरुद्ध परदेशामध्ये जो शेती करतो त्याला प्रतिष्ठा आहे. आपल्या देशामध्ये उलट आहे. जो शेती करतो त्याच्याकडे तर आपल्या पुण्यामध्ये म्हणतो जो शेती करतो त्याला हे पावट्या, म्हणजे पावट्या म्हणून त्याला शिवी दिल्या जाते. कोल्हापूर भागामध्ये आमचा नगर जिल्ह्यातील शेतकरी ऊस तोडायला जातो, त्याला नगरी म्हणलं जातं, त्याला शिव्या दिल्या जाते. मग या सगळ्या गोष्टीचा तरुण मुलांच्यावर परिणाम होतोय. जय पाटील मला सांगा की मुळामध्ये एक आता अशा प्रकारचा एक मोठा सूर असा आहे की शेतकऱ्यांना पॅकेज द्यायची काही गरज नाही, शेतकऱ्यांना सवलती देण्याची काही गरज नाही. आपण शेतकऱ्यांचे नाहक लाड करतो आहोत. ही खुली अर्थव्यवस्था आहे. शेती हा एक उद्योग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या खुल्या अर्थव्यवस्थेचा मुकाबला केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांचे नाहक लाड करण्याची गरज नाही. अशा प्रकारची एक मांडणी आता जाहीरपणे होते आहे. या सगळ्या मांडणीकडे तुम्ही अर्थशास्त्रज्ञ म्हणून कसं बघता? ही मांडणी पूर्णतः चुकीची आहे, अत्यंत बेजबाबदारपणाची आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन सरकारनं धोरण आखण्याची गरज आहे. मला वाटतं जय पाटलांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाहीये. चंद्रकांत वानखेडे, हाच प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतोय. चंद्रकांत वानखेडे, हा प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही प्रश्न ऐकलाय ना? नाही म्हणजे असा प्रश्न असा आहे की खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा एखाद्या उद्योगाच्या पद्धतीनं या सगळ्याचा मुकाबला केला पाहिजे. शेतकऱ्यांना सवलती किंवा त्यांचे नाहक लाड करण्याची गरज नाही, असा एक सूर अलीकडे व्यक्त होत असतो. त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, हा सूर तर दुष्टाव्याचा आहे आणि याच्यामध्ये क्रौर्याचा भाग अधिक आहे. मला या अशा विद्वानांनी हे सांगावं की कुठे संरक्षण नाही आहे. म्हणजे जपानमध्ये 70% अनुदानं जे काही शेती उत्पादन आहे त्याच्या किमतीनुसार मिळतं. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ही अनुदानं 35% आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये ही 30-35% आहे. इस्रायलमध्ये ही अनुदानं मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण जगामध्ये शेती जगते आहे ती अनुदानांवर आणि मोठ्या प्रमाणावर अनुदानांवर जगते आहे. अशा अवस्थेमध्ये या भारतातल्या शेतकऱ्यांना अनुदानं दिल्या कुठे जातात? मूळ मुद्दा असा आहे की ही शेतकऱ्यांना मिळत नाही. खतांसाठी अनुदान आहे ती शेतकऱ्यांच्या नावे धरल्या जाते. मूळ मुद्दा असा आहे की जिथे अनुदानं शेतकऱ्यांना दिली जात नाही तिथे अनुदानांच्या नावाने आणि पॅकेजच्या नावाने बोंब ठोकणं आणि खुल्या अर्थव्यवस्थेची एवढीच जर हे असेल तर कर्मचाऱ्यांना मग संरक्षण का, पेन्शन का, बाळंतपणाची रजा का, सिक लीव्ह का, हे सगळे मुद्दे येतात. मूळ मुद्दा असा आहे की एक तर शेतकऱ्यांना खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये सोडा. मी वारंवार हे म्हणतोय की तेजीच्या काळामध्ये त्याला फायदा घेऊ दिला जात नाही आणि मंदीच्या काळामध्ये संरक्षण नाही. एक तर त्याला जेव्हा फायदा मिळत असेल तेव्हा त्याला फायदा म्हणजे कांद्याच्या संदर्भामध्ये हे उदाहरण स्पष्ट आहे की खुली अर्थव्यवस्था असेल तर कांद्याचा किती भाव वाढतो याच्यात सरकारी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. पण जेव्हा कांद्याचा भाव कमी होतो तेव्हा सरकारी हस्तक्षेप होत नसेल तर हे जे दुहेरी धोरण आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. खुल्या अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांनी कधीही नकार दिला नाही, पण खुली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर शेतीच्या संदर्भामध्ये कुठे आहे आणि जगात कुठला देश अनुदानांशिवाय तिथला शेतकरी जगतो आहे हे फक्त हा प्रश्न विचारताना याचं उत्तर कोणीतरी द्यावं. आमदार पंडित पाटील, मला सांगा आत्ता शेतीपुढची अगदी तातडीची आव्हानं काय आहेत? तर हे जे काही सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत त्या रोखायच्या असतील तर आता काय उपाययोजना केल्या पाहिजेत? शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे. जे सरकार जे पॅकेज देणार आहे ते शेतकऱ्यांच्या डायरेक्ट अकाउंटला जायला पाहिजे. शेततळी निर्मिती व्हायला पाहिजे. जे धरणाचे अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्णत्वाला न्यायला पाहिजेत. सरकारने आता जाहीर केलेलं आहे जी धोरणं
धरणं 80% पूर्ण झालेले आहेत ते पूर्ण करणार आणि त्याला निधी देणार. मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न होईल आणि शेततळी असतील आणि व्यापाऱ्यांपासून या शेतकऱ्यांचा पासून बचाव करायला पाहिजे. सरकारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, त्यांना पण शेतीसाठी कर्ज पुरवठा करणं बंधनकारक करायला पाहिजे. आज सगळी अनुदानं, आज शेतकऱ्यांना वीज महाग घ्यायला लागते, खताला सबसिडी नाही, डिझेलच्या किमती वाढतात, मजुराचे दर वाढतात आणि याच्यावरती जर कायमस्वरूपी जर तोडगा काढायचा असेल तर रोजगार हमी योजना जी केंद्र सरकारची आहे त्याच्यामध्ये नियमामध्ये बदल करून त्याचा जर वापर या ठिकाणी केला तर त्या ठिकाणी निधीची पण जास्तीत जास्त उपलब्ध होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा त्याच्यातून प्रयत्न होईल. आपल्याला वेळ अगदी कमी. मिलिंद मुरुगकर, मला सांगा की आता लगेच काय करायला पाहिजे आणि दीर्घकालीन धोरण काय असलं पाहिजे, काय सांगा? नाही, लगेच कारण मला असं वाटतं की नवीन सरकारने घोषणा अतिशय चांगली केलेली आहे आणि कारण हे कधी बोललं गेलं नाही जितक्या स्पष्टपणे नवीन सरकारकडून बोललं आहे तो म्हणजे जलसंधारणाचा प्रश्न. आणि मला अशी आशा आहे की त्याच्यावर ते ठाम राहतील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करतील. आणि व्यापक पातळीवर बघायचं असेल तर छोटा आणि कोरडवाहू शेतकरी यापुढे आपल्या चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. कोरडवाहू शेती हा चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. याच्यावर आपण हा फोकस आपला जाता उपयोगी नाही, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि एक मुद्दा असा की मगाशी तुम्ही चंद्रकांत प्रश्न विचारला, त्याचं माझं असं उत्तर आहे की जोपर्यंत शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर अर्थातच खुली बाजारपेठ असली पाहिजे, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर विविध मार्गाने तयार होणं, सिंचन, कर्ज पुरवठा, बाकीच्या मुद्दे आहेत, शिक्षण, आरोग्य, इथे सरकार असलं पाहिजे. आणि त्यानंतर एम्पॉवर्ड अशी जनता ही खुल्या बाजाराचा लाभ घेऊ शकते आणि त्यामुळेच औद्योगिकरण देखील वाढणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या क्रयशक्ती येत नाही तोपर्यंत आपला औद्योगिकरणाचा वेगही वाढत नाही. त्यामुळे शेतीमध्ये जाणारा पैसा हा औद्योगिक विकास वाढवणारा असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. खुल्या व्यापाराचा, खुल्या अर्थव्यवस्थेचा विपरीत अर्थ करू नये. खुल्या अर्थव्यवस्थेचा अर्थ असा नाही की सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च करायचा नाही, तो केलाच पाहिजे. शेतीमध्ये जाणारा हा पैसा दारिद्र्य निर्मूलन अतिशय गतीने वाढवतो, फास्ट गतीने, आणि औद्योगिकरणाचा वेग देखील वाढवतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. मिलिंद मुरुगकर, आपला वेळ संपलेला आहे, पण तुम्ही अतिशय महत्त्वाचे मुद्दे केलेले आहेत उपस्थित की खरोखरच कोरडवाहू शेतकरी हा आपल्या चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. संरचनात्मक काही बदल केले पाहिजेत आणि त्यासाठी सरकारचा आपला रोल असला पाहिजे. कारण खुलेपणा किंवा उदारीकरण म्हणजे हे सगळ्या प्रश्नांचं ओझं किंवा जबाबदारी नाकारणं असं अजिबात नाही आहे. खूप वेगळ्या पद्धतीने आणि व्यापक पद्धतींनी शेतीकडे आपण बघायला पाहिजे. कुठल्याही प्रश्नाचं भावनिक राजकारण करायचं ही आपली लाडकी खोड आहे. त्यातनं पॉप्युलर घोषणा जन्माला येतात, त्यातनं पॅकेजचा खेळ सुरू होतो आणि मग सुरू होतात मलमपट्ट्या. त्यातनं मूळ प्रश्न राहतो मागच्या बाकांवरच. शेतीबद्दल तर विचारूच नका. आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांच्या, पण त्याला जबाबदार कोण, शेतकऱ्यांचे मारेकरी कोण, हा शोध घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुद्दे दोन असले तरी त्यावर उत्तर एकच आहे, ठोस धोरण आखण्याचं. असा सूर होता या चर्चेचा. सरकार आणि प्रशासनाला, एकूणच नियोजनाला दिशा मिळावी अशी चर्चा करणाऱ्या या सगळ्या विचारवंतांचे, नामवंतांचे आभार. आज इथंच थांबूया. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.